काय मग येतंय ना ठाण्याला? कारण आज आपण बघणार आहोत ठाण्यातील दक्षिणेश्वर कालीमातेचं मंदिर. ठाणे स्थानकावरून बस पकडून वर्तकनगरला उतरलो आणि तिथूनच वर्तकनगर माध्यमिक शाळेजवळ पोहोचलो. शाळेच्या बाजूलाच आहे सोमेलनी कालीबारी मंदिर. कालीमातेच्या मंदिराला कालीबारी मंदिर म्हणतात कारण काली म्हणजे मा काली आणि बारी म्हणजे बंगालीमध्ये निवासस्थान. कालीमातेचं निवासस्थान म्हणजेच कालीबारी मंदिर. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला भव्य सभागृह बघायला मिळतो, जिथे नवरात्र काळात आणि अमावस्या पूजेला भयंकर गर्दी असते. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर आपल्याला लाकडी देवाऱ्यात महाकालीच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घडतं आणि महाकालीच्या मूर्तीसमोर शिवलिंग सुद्धा आहे, ज्यावर अष्टधातूचं आवरण आहे. या मंदिराच्या स्थापनेची गोष्ट काय आहे, मंदिरात असलेल्या तीनही फोटोंमधली ही माणसं कोण आहेत आणि महाकालीच्या चारही हातांचं रहस्य काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरील पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळतील. माझं नाव आहे राजेश घाग आणि तुम्ही बघताय राजयात्रा व्लॉग.